नमस्कार. ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनल आपण आजच्या व्हिडिओमध्ये लोकरीचे विणकाम पाहणार आहोत. लोकरीचे विणकाम करण्यासाठी कोणते कोणते साहित्य लागते, कोणते कोणते टाके घ्यावे लागतात याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हे लोकरीचे दोन प्रकार आहेत. एक आहे साधी लोकर, त्याच्यानंतर ही आहे चमकीची लोकर. ही लोकर तुम्हाला बाजारामध्ये कोणत्याही स्टेशनरी दुकानामध्ये मिळून जाईल. सुरुवातीला आपल्याला साधी लोकर मिळत होती, आता बाजारामध्ये चमकीची लोकर सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर सुद्धा घेऊ शकता. आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक साखळी टाका, जो बेसिक टाका असतो साखळी टाका, तो सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी या दोन लोकरपासून तुम्हाला साखळी टाका कसा घालायचा हे दाखवणार आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला एक कटर लागणार आहे. ही आहे लोकरीची विणकामची सुई. ही पूर्णतः अशी स्टीलची असते. ही तुम्हाला बाजारामध्ये 10 ते 15 रुपयाला मिळून जाईल. मी ते 6 नंबरची सुई घेतलेली आहे. वेगवेगळ्या नंबरच्या सुई असतात. नेहमी 6 नंबरची मी सुई वापरते. हे पहा, अशा पद्धतीने ही सुई असते. पुढे असे टोक असते, त्याच्यानंतर मध्ये थोडासा असा चपटा भाग असतो, त्यानंतर फुगीर. अशी पूर्णतः ही स्टीलची सुई आहे. थोडीशी जाडसर अशी 6 नंबरची सुई आहे. 4 नंबर, 5 नंबर, 7 नंबर, 9 नंबर अशा सुईचे प्रकार असतात. हे पहा, ही आहे साधी आणि ही चमकीची लोकर. असे दोन प्रकार आपण इथे आज घेतलेले आहेत. दोन्ही लोकरपासून मी तुम्हाला साखळी टाका कसा घालायचा हे दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही चमकीची लोकर आहे. तुम्ही पाहू शकता, याला अशी चमक असते. ही थोडीशी नायलॉन धाग्याची असते, त्याच्यामुळे ही थोडीशी जाडसर अशी असते. साध्या लोकरपेक्षा ही थोडीशी जाडसर असते. चला तर मग आता आपण या लोकरपासून साखळी टाका घालायला सुरुवात करूयात. अंगठ्याच्या शेजारच्या बोटावर अशी लोकर गुंडाळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एवढी लोकर ठेवून अशी 2 बोटामध्ये ती पकडून घ्यायची आहे. त्यानंतर आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला अशी सुई काढून घ्यायची आहे आणि असा गोल तिडा घेऊन घ्यायचा आहे. असा गोल वेढा करायचा आहे. त्याच्यानंतर एक छोटंसं हुक तयार करून घ्यायचं सुरुवातीला. त्याच्यानंतर आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला सुई काढायची. ते लोकर त्या सुईच्या टोकामध्ये अडकवायची आणि ती बाहेर काढायची आणि अशी थोडीशी ओढायची. हे पाहिजे एक हुक तयार झालेले आहे, एक गाठ तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण आता इथे साखळी घालायला सुरुवात करूयात. नेहमी इथेच असं बोट ठेवायचं आहे, पकडायचं आहे आणि सुरुवातीची ही गाठ आपली सुई जाईल इतकंच करायचं आहे. त्याच्यानंतर आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला सुई काढून अशा पद्धतीने ती लोकर टोकामध्ये अडकून ती बाहेर घ्यायची आहे त्या हुकमधून. व्हिडिओ व्यवस्थित पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्हाला हा साखळी टाका घालता येईल. अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवत आहे. आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला सुई अशी काढायची आहे. ती लोकर टोकामध्ये अडकवायची आहे आणि ह्या गोलाकारमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. कोणतेही विणकाम करताना सुरुवातीला हा साखळी टाका घालावा लागतो. याचा तुम्ही जर भरपूर सराव केला तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे विणकाम करता येईल. हे 2 बोटं असतात ना, ते अगदी आपण जिथे विणकाम करतो तिथे ठेवायचं आहे. जसं जसं आपण विणकाम पुढं करत जाईल तसे हे सुद्धा पकड आपली पुढे न्यायची आहे, म्हणजे विणकाम करायला अगदी व्यवस्थित सोपे जाते. हे पहा, एवढे आपण साखळी टाका घातलेला आहे. तुम्ही पाहू शकता साखळी आपण इथे घातलेली आहे. अगदी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवत आहे. तरी तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. हे पहा, अगदी छान असा घट्ट असा साखळी टाका आलेला आहे. सुरुवातीला तुम्ही मोठे टाके घातले तरी चालेल. जर तुम्ही नवे शिकत असाल तर मोठे टाके घातले तरी चालतील. पण जसं तुमचा सराव होत जाईल तसं तुम्हाला अशा छान पद्धतीने सुद्धा साखळी टाका घालता येईल.
हे पहा एवढा आपण साखळी टाका घातलेला आहे. आता आपण चमकीच्या लोकरपासून आपण साखळी टाका घालणार आहोत. आपण तीच सुई वापरत आहे. 6 नंबरची सुई इथे मी घेतलेली आहे. सुरुवातीला दाखवल्याप्रमाणेच इथे सुद्धा अंगठ्याच्या शेजारच्या बोटावर अशी लोकर गुंडाळून घ्यायची आहे आणि एक छोटंसं हुक तयार करून घ्यायचं आहे. अगदी पद्धत तीच आहे, फक्त दोन लोकरपासून आपण कशी साखळी टाका दिसतो हे पाहत आहोत. विण कशी दिसते हे पहा. एक छोटंसं हुक तयार करून घेतलेलं आहे. ही थोडीशी जाडसर असते लोकर. हे पहा तुम्ही कशाही पद्धतीने सुई पकडू शकता. असे पेन जसं आपण पकडतो त्या पद्धतीने सुद्धा सुई पकडता येईल. त्यानंतर अशा मागच्या बाजूला पूर्ण अशी पकडली तरी चालेल, अशी घट्ट. हे पहा तुम्हाला ज्या पद्धतीने सुई पकडता येते त्या पद्धतीने सुई पकडून तुम्ही विणकाम करू शकता. मी ते दाखवत आहे. अशा 3 पद्धतीने तुम्ही सुरुवातीला सुई पकडा आणि त्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने सोपे वाटेल ती पद्धत कंटिन्यू करू शकता. ही थोडीशी जाडसर असते लोकर, त्याच्यामुळे इथून मधून हे हुक मधून काढायला थोडासा त्रास होतो. अगदी घट्ट आपण विण घेत असेल तर, सैलसर घेत असेल तर आपल्याला अगदी व्यवस्थित पटपट हे विण सुद्धा करता येते. ह्याचे लोकर वापरून सुद्धा विणकाम केले तर खूप छान असे विणकाम दिसते. पद्धत तीच, टाका तोच, फक्त लोकर आपण वेगळी घेतलेली आहे. चमकीची लोकर घेतलेली आहे. पहा तुम्ही पाहू शकता आपण एवढं साखळी टाका घातलेला आहे. हे पहा अशी चमकीची किती छान अशी ही विण दिसत आहे. पाहू शकता तुम्ही अगदी नाजूक अशी आपला साखळी टाका आलेला आहे. एक सारखी विण आपली आलेली आहे. तुम्ही सुद्धा सराव केला तर तुमची सुद्धा अशी एक सारखी अगदी छान विण येऊ शकते. आपण सुई तीच वापरलेली आहे. तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगते, मी 6 नंबरच्या सुईने दोन्ही आपण लोकरनं विणकाम केलेलं आहे. ही साध्या लोकरचे साखळी टाका आहे आणि ही चमकीची लोकर वापरून आपण साखळी टाका घातलेला आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा तुम्ही दोन्ही मधील फरक पाहू शकता. ही थोडीशी अगदी नाजूक आलेली आहे आणि ही थोडी जाडसर असल्यामुळे थोडीशी मोठी अशी दिसते. तुम्ही तुमच्या आवडीची लोकर आणून बाजारामधून तुम्ही विणकाम करू शकता. फक्त मी इथे तुम्हाला फरक दाखवत आहे. आपण याच सुईने आपण हे विणकाम केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.